काल भिजत टाकलेली, आज पाठीमध्ये नित्र ठेवली आणि आता तिला रात्रभर तिच्या बेडशीटवर पसरवणार फॅनच्या हवेखाली. ती उद्या सुकली का दळून आणणार. हे असं एखाद्या पातेल्याला किंवा पाटीला साडी बांधून मग ते पीठ गाळून घ्यायचं असतं. हाँ हाँ ये ववा हाँ इती हाँ औडिक हाँ आई बडीशोप हाँ ये ओव्याचे जिरं. जिरा आहे का? अच्छा हाँ वा साईडला हाँ मग फुला करता साईडला हाय मीठ हम्म आणि हा फुल सोडा फुल सोडा आणि आता थोडसा डिक टाकायचं. डिंक टाकायचं. बाकी हे त्याच्यामध्ये टाकायचं का पातेल्यामध्ये? ये ना तुला जर असं नाही समजलं हिंगाची अशी डबी राहते का हा. आहे का तुझ्याकडे अशी हा. गोल डबी छोटी. उंचीची. ती गोल डबी बरं फुला काढ फुल घ्यायचं आणि हाऊ शेला अर्धा चमचा घ्यायचं आणि ये आहेत ना सपाट सपाट करून घ्यायची ये मार सगळे बाकीचे. हे सगळं सामान टाकलं याच्यामध्ये. आता हे राहू चांगलं उकळी द्यायचं. बर पाणी उकळायला काबू पीठ गाऊन टाकायचं. डिंक का बरं टाकायचं आत्या? डिंक टाकला कलर इतका सुंदर चमकतो पापड. हो का? म्हणून डिंक टाकायचं थोडंसं. उकळी द्यायचा चांगला उकळायला पीठ टाकून द्यायचं आणि पुन्हा खूप शिजू द्यायचं कलर येतो पण. हात पुढे जिरवणार आधी म्हणजे मग आता कल्पना करते बोलू खुशी लागली. गरम पाणी काढले का बाई? मग ते दाण घेऊन होत नाही जाणार.
मस्त वास आला. शिगडी चालू आहे ना? मग चालू आहे ना आता, ते का बुडबुडे निघतात त्याच्यातून. ते का बंद झाले का? हा मी धरते. कलर येईल का नाही हो? एकदम भारी आहे. तू काही बेबी कर पांढरा टाकू का थोडं? हा थोडस वापरू दे चांगला आता थोडं पराळ पसरतो. हा देवाला ठेवली आहे का ताटली? हो हा ताटली आहे. आहे ना. देवाला हा वापू द्या ना मग. देव बिचारा बिना वाफायचं कसं काय वापला का मग? कमी करता का गॅस कमी केला काय? आता कमी करते. आता हे असं पीठ झाकून ठेवायचं 5-10 मिनिटं. आणि 5-10 मिनिटं ठेवायचं. पळ ठेवा ना परत ठेवा थोड्या. फुलं बघून घ्या तोपर्यंत. झाडाला किती मस्त फुलं आलेली आमच्या इथे. ये आण बाई माझी. ते पाठी ठेवा ना थोड्या. आणि पाठी हा, ठेवा. प्रियंका आणि प्रियंका आमची बिचारी धुणत होते. एक एक काम मिटवायच्या मागे. याला पण इकडे गुलाबाला मस्त फुलं आले. आता बाजूच्या टेरेसवर पराळ पसरवते. पराळ तुम्हाला कळेलच आता काय असतं असं. तर याला म्हणतात पराळ. पराळ म्हणजे हे गव्हाचं नाही तर तांदळाचं. ते निघून गेले का सगळे गहू तांदूळ त्यातले, त्याचा चारा थोडक्यात. इकडे पराळ म्हणतात त्याला. ते असं असतं ना, याच्यावर पपड वाळ टाकतात.